नमस्कार. मी आचार्य सुरेश बागडे मागील 12 वर्षापासून वास्तू सायन्स सर्व्हिसेसच्या माध्यमातून अगणित वास्तू व्हिजिट्स करत असताना हजारो कुटुंबांना त्यांच्या अडचणीच्या काळात मार्गदर्शन करत आलेलो आहे. आणि हे जे सौभाग्य मला प्राप्त झालंय त्यासाठी मी परमेश्वराचा अत्यंत आभारी आहे. मित्रांनो, कर्जाचा डोंगर वाढत चाललाय का? किंवा प्रयत्न करून देखील पैशाची आवक थांबली आहे का? तंत्रशास्त्र आणि लाल किताबमध्ये असे काही अत्यंत प्रभावी आणि सिद्ध उपाय सांगितलेले आहेत, जे अत्यंत गूढपणे आणि श्रद्धेने केल्यास कर्जमुक्तीचा वेग दुप्पट होतो आणि धनाचा वेग सुरू होतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण असेच 5 मुख्य उपाय पाहणार आहोत, जे केल्यामुळे तुम्हाला कर्जातून लवकरच मुक्त होता येईल. तर सुरुवात करूया पहिल्या उपायापासून, जो आहे लाल कपडा आणि दालचिनीचा धन आकर्षक उपाय. शुक्रवारी संध्याकाळी एका लाल सुती कापड्यामध्ये 1 तुकडा दालचिनी, 2 अखंड लवंगा आणि 1 रुपयाचं नाणं ठेवा. त्यावर थोडी हळद आणि कुंकू लावून हातात धरा आणि ओम महालक्ष्मी नमा किंवा ओम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम सिद्ध लक्ष्मी नमा या मंत्राचा 11 वेळा जप करा आणि ही पोटली तुमच्या तिजोरीमध्ये किंवा पर्समध्ये ठेवा. दालचिनी आणि लवंगामुळे शुक्र आणि मंगळाची ऊर्जा सक्रिय होते, ज्यामुळे पैशाची आवक वाढते. चला तर पाहूया दुसरा उपाय, जो आहे पिंपळाच्या मुळाशी दुधाचा अर्घ्य देणे. सलग 7 दिवस किंवा 7 शनिवार आपल्याला हा उपाय करायचा आहे. काय करायचं आहे? एका लहानशा भांड्यामध्ये थोडं कच्चं दूध, पाणी आणि काळे तीळ एकत्र करून पिंपळाच्या मुळाशी अर्पण करायचं आहे. हे पाणी पिंपळाच्या मुळाशी अर्पण करताना ओम नमः शिवाय किंवा ऋणमुक्तेश्वराय नमः असा जप करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे शनी आणि राहूचा वाईट प्रभाव संपून अनपेक्षितरित्या धनलाभ घडतो. तिसऱ्या उपायाकडे जाऊया, जो आहे काळ्या मोहरीचा आणि लवंगेचा उतारा. काय करायचं आहे? तर शनिवारी रात्री 8च्या नंतर आपल्या उजव्या हातात मुठभर काळी मोहरी, 3 अखंड लवंगा आणि वाळलेल्या लाल मिरचीचे बी घ्यायचं आहे. हे मुठभर साहित्य आपल्या डोक्यावरून उलट्या दिशेने म्हणजेच अँटी क्लॉकवाईज 7 वेळा फिरवून शेगडीवर किंवा पणतीमध्ये जाळून टाकायचं आहे. यामुळे व्यवसायामधील अडथळे, गुप्त शत्रूंचा त्रास आणि नजर दोष दूर होऊन आपले प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. चौथा उपाय, जो आहे सुलभ ऋणमुक्तीचा उपाय. हा उपाय आपल्याला मंगळवारी करायचा आहे. काय करायचं आहे? मंगळवारी घरामध्ये जी चपाती बनली जाते त्यातली पहिली चपाती बनवताना त्याच्यामध्ये थोडासा गुळ मिक्स करायचा आहे आणि ही गरम गरम चपाती जी आहे ती मग आपल्या स्वतःच्या हाताने लाल गाईला किंवा जी गाई तुम्हाला उपलब्ध होत असेल त्या गाईला खायला द्यायचं आहे. त्याचं कारण असं आहे की गाईमध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो. गुळ आणि चपाती दिल्यामुळे मंगळ ग्रह प्रसन्न होतो आणि कर्जाचा बोजा जो आहे तो वेगाने हलका होतो. शेवटचा आणि अतिशय महत्वाचा उपाय, जो आहे चिंचेची पाने आणि पिवळ्या दोराचा उपाय. गुरुवारी सकाळी चिंचेची 5 लहान पाने आणून स्वच्छ धुवायची आहे. त्यानंतर त्या पानांवर हळदीचा टिक्का लावून ती पिवळ्या रेशमी दोऱ्याने बांधून घ्यायची आहे. देवघरामध्ये पूजा करून ही पाने तुमच्या पाकिटामध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवायचे आहे. गुरुग्रहाच्या कृपेने अनावश्यक आणि अचानक होणारे खर्च तात्काळ थांबतात आणि आपल्याला कर्जमुक्तीच्या दृष्टीने आपली पावलं पुढे पडायला लागतात. मित्रांनो, हे सगळे उपाय करत असताना एक महत्वाची टीप मात्र लक्षात ठेवा. हे सर्व उपाय एकाच वेळी करायचे नाही आहेत. यातला 1 किंवा जास्तीत जास्त 2 उपाय तुम्ही निवडा आणि ते सलग 3 किंवा 5 आठवडे पूर्ण निष्ठेने आणि गुप्ततेने करा. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळींबरोबर नक्कीच शेअर करा. अशाच वास्तू ज्योतिषीय उपायांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु.